शेतकरी कुटुंबावर अन्यायाची झळ, आई मुलाची आत्महत्या। नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील महिलेने आणि तिच्या मुलाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या त्रासाला कंटाळून विषप्राशन करत जीवन संपवल्याची घटना घडली आहे। इंदिराबाई रामा तेलंग आणि व्यंकटी रामा तेलंग असे या दोघांचं नाव असून संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागात तेलंग यांनी भिंत शासनाच्या जागेवर बांधा, आमच्या मालकीच्या जागेवर नाही अशी मागणी केली होती, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी न जुमानता बांधकाम सुरू करत असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। तू सांगतो आम्ही सुमित्रा घोडत रामराव तेलंगे, आमची रोड मधून आहे ना, पहिलं किती 5-6 वर्षापूर्वी आमची रोड जागा आहे ना, ते मापाप्रमाणे घेतले नाही त्यानं। आम्ही गेल्या तिथं खंदायला, आई जिथून आहे तिथून घ्या, 5 फूट इकडं काय म्हणलं, इकडं 50 फूट घेत्या, इकडं 50 फूट घेतो म्हणले त्यानं। हा नंतर काय केले, आम्हाला घरला पाठवले, मोजणी झाल्यास त्यानं काय केले, परत आम्ही घरला गेले नाही, इकडले 50 फूट घेतले नाही, तिकडली या साईडची इकडूनच घेतले 100 फूट जागा। त्या रोड बी त्याच्याकडे नाही, आमच्याकडेच घेतली पूर्ण। आणि घेऊन मग आम्ही रुकवाय गेल्या ना, तेव्हा देखील भांडण केले, मारहाण केले आमच्या भावासंग। मी इंजिनियर साहेब होते, पोलीस साहेब होते, सगळेच होते तेव्हा। पण माझं लेकरू बाळ होतं लहान, 1 महिन्याची डिलिव्हरी होतो। मी तिथं रुकवायला गेलतो, माझा भाऊ इथं नव्हता, पुण्याला राहत होता। मी रुकवायला गेलते तर मला ढकलून दिलं आणि एक साहेबांना आहे ना, म्हणजे असं ड्रेस ओढून फाडला सर, त्यानं ड्रेस ओढून फाडला हे सगळी वंडी पिणी। तर आम्ही कंप्लेंट केल्या पोलीस स्टेशनला, सर आमच्या अंगावर यांना असं जबरदस्ती केल्या नाही। मी रुकवाय गेल्यानं म्हणून कंप्लेंट केली, पोलिसांना देखील काही केलं नाही त्याच्यावर। 5 वर्षापूर्वी रस्ता आपलं इथून नांदेड ते इकडं मुखेड। हा तंडा मार्ग लोह्याकून येणारा घोडत। हा घोडे आज आहे ना, आम्ही गेल्या, आम्ही गावा घरी होत्या ना, मी आजच आले गावाहून आमच्या। तर मी आले ना, मग भाऊ गाड्यावर होता, गाडी साहेब करू लागला, गाड्यात साम लावलं, वडापावचा गाडा द्यायचा। तर इंजिनियर आलेत म्हणून दुसऱ्याने फोन लावले, हे ना लावले नाहीत, हे ना मुकाट्याने करणार होते काम। दुसऱ्या बाजूच्या फोन लावलेत की तुझ्या असं आलेत JCB घेऊन आणि तुझं रान खंदालेत आणि तू ये इकडे बघाय। म्हणजे आईन त्याने गेले, आम्ही घरीच होत्या। तर मग म्हणले, तिथं गेल्यावर काय म्हणले, आता रुकू नका, आम्ही कोर्टात दिल्या नांदेडला, कोर्टामध्ये केस दिले, त्याचं काही आलं नाही। तुम्हाला ज्यानं काय कागद दिलाय करायला लावायला ते दाखवा। तर म्हणले नाही, म्हणले आम्हाला कागद देणार नाही, आम्हाला करायचं। कोणता की पाटील साहेब आहेत त्यानं करायला सांगितले आम्हाला, आमच्याकडे ऑर्डर दिले नाही, आम्ही देत्या करत्या। तर आमचा भाऊला नाही, 4 दिवस थांबा मग नंतर करा, नाही म्हणले आम्हाला आजच करायचे म्हणले। त्यानं JCB घेऊन येऊन JCB लावले। तर भाऊ आमचा म्हणजे माय म्हणले करायचं नाही म्हणून हे केले, थांबले पुढे। तर तू मरून जाय म्हणले, तुझ्यानं काहीच होणार नाही, कोण काय होतंय ते बघतो म्हणले। हे पाटील साहेब आहे, इंजिनियर साहेब आहे, पोलीस ते आहेत ना, त्याने म्हणले तुझ्यानं काय होतं पी म्हणले, काय करायचं मरून जाय म्हणले। हा पोलीस वाले पण होतं, हा म्हणले त्याने पण म्हणले पिऊन मरण जमले। मी ताईला म्हणले, सर तुम्ही असं म्हणाल्या तर तुमचं जर शेत तुमचं जर दुखू आलं तर तुम्ही ओळख खाताय की खाय ना। हा तर तुमचं दुखू आलं, आमचं चाले आम्हाला त्रास आहे ना 5 वर्षापूर्वी, मग आमचं दे नाही चाललं ना, आज मुलं आमचंच घेणार आज किन घ्यायचे म्हणले। 10 फूट तिकडे राहून तुमच्याकडे थांबले, आज की खंदायचे। सुमित्रा व्यंकटी रामा तेलंगे आणि इंदिराबाई रामा तेलंगे। हा हे न दिले आणून औषध दवाखान्यात पोलिसांनीच आणलेत, आम्ही उचलू दिलं। हा पोलीस साहेबांनीच आणले, आज ते पोलीस साहेबच होते, सगळेच होते ते तिथं। पण आम्हाला आणून दिलं नाही, तेच होते सोबत, आणून दिले त्यांनीच औषध। हा तेच आणून दिलेत औषध, नाही म्हणलं का